आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। दैन्य दरिद्र निवारिणी जय देवी भक्तों की प्रियकारिणी। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा। महाकाली सरस्वती दुर्गा। वैष्णव देवी कामाक्षा। विंध्यवासिनी योग माया। तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे। स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता।
महादेवी माता लक्ष्मीची शपथ, या सृष्टीचे अंतिम सत्य हेच आहे की अधर्म हा धर्मावर विजय प्राप्त करू शकत नाही. असत्य हे सत्याला कधीच पराजित करू शकत नाही. तू सुद्धा राजा रत्नाकरावर कधीच विजय प्राप्त करू शकणार नाहीस, कारण राजा रत्नाकर एक पुण्यवान महात्मा आहेत आणि तू एक दुरात्मा आहेस. तू दुराचारी आहेस आणि राजा रत्नाकर सदाचारी आहेत. तू अधर्मी आहेस आणि राजा रत्नाकर धर्माचे पालन करणारा आहे. हा दुराचार सदाचाराला आणि धर्म अधर्माला संपवू शकतो? नाही दुर्जना, नाही. रत्नाकरासारखा पुण्यशील महात्मा जेव्हा धर्म, सत्य, न्याय आणि नीतीची कवच कुंडले परिधान करतो, त्यावेळी तुझ्यासारखे दुराचारी, दुष्ट, दुरात्मा त्या महात्म्यापासून नेहमीच पराजित होत असतात. निर्भय प्राण. निर्भय प्राण. हे तर राजा रत्नाकराच्या नावाचे केवळ उच्चारण करण्याने झालेला प्रभाव आहे दुर्जय. त्याच्या पुण्य प्रभावाला अजूनही समजून घे, नाहीतर या तलवारीप्रमाणे तूही उद्ध्वस्त होऊन जाशील. तुम्ही सगळे मला घाबरवू पाहताय, माझ्या काल्पनिक विनाशाचे भय दाखवून घाबरवू पाहताय. तर बघा बघा मी काय करू शकतो. सेनापती. आज्ञा महाराज. राजा रत्नाकराच्या राज्यात आधीपेक्षा सुद्धा जास्त उलथापालथ करून टाका. रक्त आणि अग्नीची होळी खेळा. उद्ध्वस्त करा सगळं. राजा रत्नाकराच्या राज्याला स्मशान भूमी बनवून टाका. ब्रह्मास्त्राच्या प्रयोगानंतर जशी दुर्दशा होते तसाच विनाश झाला पाहिजे. आपल्या आज्ञेचे पालन होईल महाराज. आता सगळं काही उद्ध्वस्त होईल. आता सगळं उद्ध्वस्त होईल. जे दुसऱ्यांच्या नाशाची कामना करतात ते स्वतःच नाश पावतात दुर्जय. निर्भय प्राण. मला नष्ट करू पाहणारे स्वतःच नाश पावतात. ज्याने कुणी मला नष्ट करण्याचे साहस केले होते त्याचे शिर आपल्या या राज्यसभेची शोभा वाढवते आहे. आम्ही त्याचा वध करून त्याच्या आत्म्याला सुद्धा तुझ्या समोरच बंदी बनवून ठेवू. तुम्ही सगळे गप्प का आहात मूर्खांनो? माझा जय जयकार करा. माझा जय जयकार करा. प्रणाम माते. प्रणाम भगवान. देवर्षी, काय झाले आहे? आज आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची रेषा दिसत नाहीये. हे मातेश्वरी, आपल्या लीलेने मला भ्रमित केले आहे. का देवर्षी? आदिशक्ती महामायेच्या कोणत्या चमत्काराने भ्रमित केले आहे? हे महादेवी महालक्ष्मी, जिचा जय जयकार खरे तर त्रिलोकात निनादला पाहिजे, त्या राजा रत्नाकराच्या ऐवजी जो योग्य नाहीये त्या राक्षस राज दुर्जयचा जय जयकार त्रिलोकात निनादतो आहे. हे मातेश्वरी, हे महामाया महालक्ष्मी, हे त्रिलोकीनाथ भगवान विष्णू, राजा रत्नाकराच्या जय जयकारामध्ये सत्य, नीती, न्याय आणि धर्म आहेत आणि राक्षस राज दुर्जयाच्या जय जयकारात असत्य, अनीती, अन्याय आणि अधर्माची पताका फडकते आहे. त्रेतायुगात आधीपासूनच अनाचाराचे साम्राज्य पसरते आहे, जे केवळ अन्याय, अनीती, असत्य आणि अधर्माला पाठबळ देते आहे. त्यासाठीच हे भगवान, हे मातेश्वरी, जर राजा रत्नाकराचा जय जयकार झाला नाही
तर पृथ्वीवर अनर्थच अनर्थ घडेल. परिस्थिती ही असेल की पृथ्वी लोकवासी अनितीला नीती समजू लागतील, असत्याला सत्य आणि अधर्मालाच धर्म मानू लागतील. असे नाही होणार देवर्षी, असे नाही होणार. समुद्र मंथनाप्रमाणेच सृष्टीचे निर्माण सुद्धा एक प्रकारे मंथनच होते. समुद्र मंथनाच्या वेळी आधी मद्य प्रकट झाले, त्यानंतर अमृत, अर्थात मद्य आणि अमृत सोबतच प्रकट झाले. त्याचप्रमाणे सृष्टी मंथनाच्या वेळेला सुख आणि दुःख, सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म, नीती आणि अनीती, सदाचार आणि अनाचार एकाच वेळी प्रकट झाले. देवर्षी, जसे अहंकारामुळे संपूर्ण सृष्टीवासी प्रकाशाचे महत्त्व समजतात, त्याचप्रमाणे दुःख उपभोगल्यानंतर सुखाचे महत्त्व आणि महात्म्य पण जाणतात. देवर्षी, अधर्माच्या टोकावर जरी कितीही मोठा आणि वैभवशाली महाल उभा केला तरीही धर्माच्या केवळ एका कणाने तो महाल उद्ध्वस्त होऊन जातो. देवर्षी, आपण तर जाणताच की ज्या ज्या वेळी धर्माचा लोप होऊ लागतो त्यावेळी अधर्म आणि अधर्मींचा नाश करण्यासाठी प्रभू अवतार घेतात आणि प्रभूंची सहायता करण्यासाठी मी स्वतःही अवतार घेत असते. त्यामुळे हे देवर्षी, जेव्हा सत्य, धर्म आणि नीतीवर राजा रत्नाकराच्या प्रजेचा विश्वास दृढ होईल, तेव्हा ते स्वतःच राजा रत्नाकरांचा जय जयकार करतील आणि त्या जय जयकाराच्या निनादात राक्षसराज दुर्जयचा जय जयकार पाताळात विरून जाईल. अर्थात राजा रत्नाकर दुर्जयावर विजय मिळवू शकेल का? राजा रत्नाकर नाही देवर्षी, सत्य असत्यावर, धर्म अधर्मावर आणि नीती अनीतीवर विजय प्राप्त करेल. नारायण नारायण. प्रणाम भगवान, प्रणाम माते. महाराज, सुईणी येत आहे. खूप घाईत आहेत त्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत की दाई काहीतरी चांगली बातमी घेऊन आली आहे. प्रणाम असुरेश्वर. लगेच सांगा दाई, काय बातमी आहे? लगेच सांगा. अभिनंदन असुरेश्वर, अभिनंदन. आपण पिता झाला आहात. सेनापती, आम्ही पिता बनलो. महामंत्री, आम्ही पिता झालो. आपल्याला पुत्रलाभ झाला आहे असुरेश्वर. पुत्रलाभ? तुम्ही अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे दाई. हे घ्या. दाई, आम्ही आमच्या पुत्राला बघू इच्छितो. यावे महाराज. थांब दुर्जय. देवाने तुझी झोळी आनंदाने भरली आहे, केवळ याचसाठी की तूही दुसऱ्यांची झोळी आनंदाने भरू शकशील. देवाचा हा संकेत समजून घे दुर्जय. ह्यानंतर कधीही कुणाच्या आनंदावर विरजण घालू नकोस. निर्भय प्राण, दुर्जयाला आनंद तर तेव्हाच होतो ज्यावेळी तो दुसऱ्यांच्या आनंदाला आग लावून भस्म करून टाकतो. आणि तुला ह्या खांबात सामावलेले पाहून आम्हाला अजूनच आनंद होतो. चला दाईमा, चला.
या महाराज, चला. महाराणी, आजपर्यंत आम्ही लोकांना उपहार देत आलो आहोत, पण आपण आम्हाला हा अतिउत्तम उपहार देऊन उपकृत केले आहे. आपल्या ह्या अनुपम भेटीने आम्ही खूप खुश आहोत. आपण आम्हाला पिता बनवले आहे महाराणी. आम्ही आपले आभारी आहोत. हे आपण काय बोलत आहात स्वामी? सत्य तेच बोलतो आहोत महाराणी. आम्ही खूप खुश आहोत. आम्ही खूप खुश आहोत महाराणी. स्वामी, आपल्या हसण्याने बाळ घाबरून जाईल. स्वामी, घाबरू नका सुरुची. माझ्या हसण्याने कायर लोक घाबरून जातात, पण हा माझा पुत्र आहे. हा तर माझ्याच सारखा निर्भय, माझ्याच प्रमाणे बलवान आहे. महाराणी सुरुची, माझा हा पुत्र माझ्याच पावलांवर चालणार आहे, माझ्याच सारखा वीर असणार आहे. लोक ह्याच्या नुसत्या हसण्यानेही भयभीत होऊन जातील. त्यामुळे आम्ही याचे नाव ठेवतो भैरव. भैरव? भैरव. ना ना, भैरव खूपच छान नाव आहे. माझ्याने आता सहन होत नाहीये मैया. मला आता सहन होत नाहीये. अजाणतेपणे माझ्या हातून असं कोणतं पाप घडलं आहे ज्याची शिक्षा मला देत आहात तुम्ही? सांगा ना, कोणतं पाप घडलं आहे माझ्या हातून? विजया. महाराज, भरलेल्या दरबारात मला धीर देणारी विजया स्वतःच धीर गमावून बसली आहे. हे महाराज, आपण राज दरबारात जे काही बघितले होते ते तर एक उसने अवसान होते. तुमच्यावर खोटे आरोप लावले जात होते, ज्यामुळे माझं मन व्यथित झाले होते. आणि जेव्हा ब्राह्मण देव आपल्याला शाप देऊ लागले, तेव्हा तर माझा कण भयभीत झाले होते. हीच भीती अजूनही माझ्या आत एखाद्या भूकंपाप्रमाणे माझ्या शरीरात तरंग उठवते आहे, ज्याचं कारण हेच एक कटू सत्य आहे स्वामी, की माझा गर्भ अजूनही रिकामा आहे स्वामी. अजूनही रिकामा आहे. या महालाच्या भिंतींनी अजूनही लहान बाळाचे मंजूर स्वर ऐकलेले नाहीये. अजूनही एका बाळाच्या रडण्याचं संगीत ऐकलेलं नाहीये स्वामी. विजया, इतकं भावुक होणं चांगलं नाही. या मोठ्या वैभवशाली राजमहालामध्ये छोटी छोटी पावलं आपल्या मंजूळ चाळांची किणकिण ऐकवत अजूनपर्यंत धावले नाही. अजूनपर्यंत कधीच नाही. बस कर विजया, बस कर. तू तुझ्या ममतामयी भावनेच्या आवेशात मलाही वाहवत घेऊन जाशील. आजपर्यंत आमचे कान, आमचा अंतरात्मा अतृप्तच राहिला आहे, कारण आजपर्यंत कुणी आम्हाला माताश्री, पिताश्री असा आवाजच दिला नाहीये. आमच्या कानात अमृताचा गोडवा नाही जाणवला. महाराज, दरबारात तर मी सांगितलं होतं की प्रजाच आपली संतान आहे, परंतु अपत्य असूनही स्वामी, सत्य तर हेच आहे की आपण निसंतान आहोत. निसंतान आहोत आपण. बस कर विजया, बस कर. तुझा एक एक शब्द माझ्या हृदयावर ब्रह्मास्त्र बनून प्रहार करतोय. जी तुझी व्यथा आहे तीच माझी व्यथा आहे. फरक फक्त एवढाच आहे की तू स्त्री आहेस, त्यामुळे आपली व्यथा रडून मोकळी करते आहेस. पण आम्ही पुरुष आहोत. आपलेच अश्रू पिऊन आतल्या आत झुरत असतो आम्ही. डोळ्यातला लावा आमच्या आतल्या आतच उसळत राहतो. स्वामी, कदाचित आपल्या भाग्यात संतान सुख लिहिलेलंच नाहीये,
संतान सुखच नाही. असं बोलू नकोस विजया, असं बोलू नकोस. माता महालक्ष्मी आपल्या सोबत असा न्याय कधीच करणार नाही, ही माझी श्रद्धा आहे. कदाचित माता महालक्ष्मी आपली परीक्षा घेत असतील. ती परीक्षा तर घेत आहे आपली. त्यांची ही परीक्षा खूपच कठीण आहे. हे माते, आपल्या ममतेची वर्षा आमच्यावर कधीच होणार नाही का? हे माते, तुमच्या आशीर्वादाने आमची झोळी भरणार नाही का? आम्हाला अपत्य कधीच होणार नाही का? आम्हाला अपत्य कधीच होणार नाही का माते? असुरेश्वर, भैरव तर केवळ आपल्या एका पदचिन्हाने शत्रूची पळती भुई थोडी करेल. महाराज, पुत्र प्राप्तीच्या आपल्या आनंदात आपण प्रजेला सुद्धा समाविष्ट केले पाहिजे. केवळ प्रजाच का महामंत्री, आम्ही तर आमच्या या आनंदात शत्रूला सुद्धा सामील करू इच्छितो. आम्ही तर राजा रत्नाकराला सुद्धा आमच्या आनंदात सामील करू इच्छितो. सेनापती, आज्ञा महाराज. तू राजा रत्नाकराला हा संदेश पाठव की तू आपल्या सिंहासनासाठी मूल जन्माला नाही घालू शकलास, परंतु आम्ही युवराजांना जन्म दिला आहे. त्यामुळे त्याने आमच्या पुत्रासाठी आपले सिंहासन खाली करावे. दुर्जय, दुर्जय, जर तू एखाद्याला सुख नाही देऊ शकत तर दुःखही देऊ नकोस. निर्भय प्राण, दुसऱ्याला दुःख देऊनच असुरांना सुख प्राप्त होते. सेनापती, आदेशाचं पालन करा. त्यासोबतच राजा रत्नाकराच्या राज्यात आतंकवादी कारवाया करून रत्नाकराच्या प्रजेला सांगा, आधी दुर्जय आक्रमण करत होता, आता त्याच्या सोबत त्याचा पुत्र भैरव सुद्धा असेल. हे प्रभू, हे महादेवी महालक्ष्मी, राक्षस राज दुर्जयचे अहंकारी रूप बघून माझं मन व्याकुळ झाले आहे. हे मातेश्वरी, दुर्जयाची सुख प्राप्तीची असुरी परिभाषा घोर चिंतेचा विषय आहे माता. देवर्श्री, जो दुसऱ्याच्या दुःखात आपले सुख शोधतो, समजून घ्या, तो विनाशाच्या मार्गावर पुढे जातो आहे. परंतु प्रभू, आपल्या विनाशाच्या आधी असे दुष्ट आणि अधर्मी आपल्या विकृत बुद्धीच्या कारणाने हिंसा आणि आतंक माजवून धरणी मातेला निर्दोषाच्या रक्ताने लाल करतात. प्रभू देवर्षी, जो कोणी राजा आपल्या तलवारीने रक्तरंजित इतिहास लिहित असतो, प्रत्यक्षात तो स्वतःच्याच मृत्यूपत्रावर हस्ताक्षर करत असतो. परंतु मातेश्वरी, त्या अधर्मीच्या अंताची वेळ कधी येणार? पुत्र प्राप्तीनंतर तर दुर्जय अधिकच उन्मत्त झाला आहे आणि त्याने आपला परमभक्त राजा रत्नाकर आणि राणी विजयाच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना दुःखच दिले आहे. देवर्षी, आपल्याला राजा रत्नाकर आणि राणी विजयाच्या दुःखाची चिंता आहे ना? लवकरच तेही सुखी होतील. देवर्षी, आपल्याला माहितीच आहे, जेही काही होते ते विधीच्या विधानाप्रमाणेच होत असते. राजा रत्नाकर तर समुद्र राजाचे रूप आहे. त्यांना माहिती आहे की समुद्राप्रमाणेच मानवाच्या जीवनातही भरती ओहोटीचे चढ उतार येतच असतात. भरती आणि ओहोटी हे सृष्टीचेच चक्र आहे. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख. अमावस्येच्या काळ्या रात्रीनंतरच तर चांदणी चमकते. रत्नाकर आणि विजयाचे जीवन सुद्धा लवकरच आनंदाच्या दिव्य प्रकाशात नाहून निघेल आणि मी त्यांना याचा साक्षात्कार सुद्धा करून देते आहे. नारायण नारायण, आपली लीला अगाध आहे मातेश्वरी. प्रणाम माते. जय महालक्ष्मी, जय महामाया, जय सिंधु सुता,
जय विष्णु प्रिया हम पे रखना सदा श्री चरणों की छाया।